नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेत आहोत. खरं तर विधानसभा निवडणुकीच्या या निमित्तानं आज आपण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत चर्चा करणार आहोत. तसं तर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या मतदारसंघामधून निवडून गेले. याशिवाय आनंदराव देवकते माजी मंत्री 5 वेळा या मतदारसंघातून निवडून गेले. खरं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा दक्षिण विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. पण गेल्या 10 वर्षामध्ये हा बालेकिल्ला भाजपाच्या ताब्यात गेलेला आहे. आणि आज या निवडणुकीला सामोरं जात असताना दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री धर्मराजी काडादी या निवडणुकीला सामोरं जात आहेत. खरं तर त्यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून एक आदर्श नावलौकिक तर कमवलंच. याशिवाय सिद्धेश्वर परिवाराच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संस्था असतील, आरोग्याची व्यवस्था असेल, याशिवाय गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. याशिवाय मुलींसाठी विविध इंजिनिअरिंग कॉलेज असेल, पॉलिटेक्निक कॉलेज असेल, अशा विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना एक रोजगार निर्मिती असेल किंवा एक काम उपलब्ध करून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या निमित्तानं आपण खरं विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना काडादी साहेब आपल्या या व्यासपीठावर आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहे दक्षिणमधून. एक अपक्ष उमेदवार म्हणून आपण निवडणुकीला सामोरं जात असताना खरं तर आपण या निवडणुकीसाठी तयार नव्हतात. परंतु माननीय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गटाचे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्याला तयार केलं. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र कुठं काय झालं की ही दोन्ही नेत्यांनी आपल्याला उमेदवारी म्हणजे डावलली गेली नाही. अचानकपणे आपल्याला अपक्ष उमेदवारी म्हणून एक निवडणूक लढवावी लागली. काय सांगाल याबाबत? आपण खरं आहे आपण जे म्हणताय ते. पण गेल्या 2 महिन्यामधल्या ह्या सगळ्या घटना क्रम या ठिकाणी थोडक्यात मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सुरुवातीला निवडणूक सुरू झाल्यानंतर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असू देत, आदरणीय शिंदे साहेब असू देत आणि आपल्या जिल्ह्याचे दुसरे नेते आदरणीय विजयदादा असू देत, या सर्वांनी मला सूचित केलं की तू ह्या विधानसभेच्या माध्यमातून निवडणूक लढवली पाहिजे. आणि त्यानंतर मी थोडा सेन्स घेण्याचा प्रयत्न केला तर माझे सर्व जे सहकारी आहेत त्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातले त्यांनी अशाच पद्धतीची भूमिका घेतली होती की ह्या निवडणुकीमध्ये जर मी पुढाकार घेतला तर आम्ही सगळे गटतट विसरून आम्ही स्वतः आमच्यासाठी उमेदवारीची मागणी केलेली आहे. मग त्यामध्ये माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके आहेत, आत्ताचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील होते, असे अनेक मंडळी आहेत की जे ह्या ठिकाणी या उमेदवारीसाठी अर्ज केले होते. आणि त्यामुळं हे सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला तिकीट मिळालं नाही, पण तुम्ही जर मागणी केली म्हणजे हरीश पाटलांचे वडील ज्यावेळेस त्याची पुण्यतिथी होती त्या पुण्यतिथी कार्यक्रमाला मला बोलवलं होतं आणि मला काही अपेक्षित नव्हतं की मला अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी काही ते असं सूचित करतील. मी त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर अचानक त्या ठिकाणच्या ह्या सगळ्यांनी जयप्रकाश पटेल असू देत, भीमाशंकर जमादार असू देत, यांनी सगळ्यांनी एक विचार मांडला की जर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आलात तर आम्ही सगळे तुमच्या पाठीमागं लावू, आम्ही उमेदवारी अर्ज मागं काढून घेऊ. परंतु त्या दिवशीही मी त्यांना म्हणालो होतो की मला काही अशी इच्छा नाही. मला समाजातील सर्व महत्त्वाचे जे संस्था आहेत त्या चालवण्याचा नेतृत्व करण्याचं मला समाजाने दिलेलं आहे आणि त्यातनं जे काम करून मला समाधान मिळतं ते मला खूप जास्त चांगलं आहे. आणि त्यामुळं माझे फार दगदग करून आणि हे इतकं घाणेरडं झालेलं राजकारण आहे त्यामध्ये आपण काम करू शकू का नाही अशा पद्धतीचे एक माझ्या मनामध्ये थोडी शंका होती. आणि म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना नाही म्हणून सांगितलं तसं. आणि तुम्ही कोणी पण उभा राहा, मी तुमच्या पाठीशी उभा राहून ह्या तालुक्याचं आपण बदल करू,
कारण आम्हाला गेल्या 10 वर्षात जो त्रास दिला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्याला कुठंतरी एक विरोध करायचं ही भूमिका माझ्या मनामध्ये होती. परंतु पुढच्या काळामध्ये हे असंच होत गेल्यानंतर सगळ्यांनी मला ती उमेदवारी मागा म्हणल्यानंतर मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिकिटाची मागणी केली. पवारसाहेबांना भेटलो तर त्यांनी माझा राष्ट्रवादीकडनं अर्ज घेतला. वास्तविक पाहता तो झाला, पण पवारसाहेबांना त्यावेळेस सांगताना बहुतेक लक्षात नसावं की हा मतदारसंघ हा काँग्रेससाठीच आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही पण त्याचा खुलासा त्यांच्यासमोर करू शकलो नाही, कारण एवढ्या गडबडीत आणि साहेबांची भूमिका बघितली तर त्या ठिकाणी त्यांनी ताबडतोब माझा अर्ज त्या ठिकाणी ठेवून घेतला होता. वास्तविक पाहता कर्मयोगी आप्पांच्या पासून आमच्या घराच्याबद्दल एक पवारसाहेबांना एक वेगळी नितांत आदर आहे आणि तो त्यांनी माझ्यासमोर अनेक वेळा व्यक्तही केलेला आहे. त्यामुळं ह्या निवडणुकीला जात असताना आपल्याला त्या ठिकाणी कुठलं अपयश येता कामा नये अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली होती आणि त्यांनी मग त्या ठिकाणी अर्ज केल्यामुळं हा सगळा पुढचा जरा प्रकार घडला. म्हणजे मी राष्ट्रवादीचा अर्ज केला, तो राष्ट्रवादीमध्ये का केला, मतदारसंघ काँग्रेसचा आहे, अशा वेगवेगळ्या चर्चा त्या माध्यमातून सुरू झाल्या. परंतु मी त्याचा खुलासा ठिकाणी केला होता की हे तिघं नेते विषय करून त्यांनी चर्चा करून जर मला ह्या महाआघाडीतल्या तिन्ही पक्षापैकी कुठलीही उमेदवारी द्यावी ज्याला हा मतदारसंघ सुटेल, परंतु त्याप्रमाणे झालं नाही. शेवटच्या घटकेला त्या ठिकाणी शिवसेनेने अचानक त्या उमेदवार हा जाहीर केला आणि एक प्रकारे ह्या मतदारसंघाला एक प्रकारची गोची निर्माण केली आणि त्या माध्यमातून पुढे जात असताना पहिल्यांदा हे त्यांची उमेदवारी जायच्या आधी पण एक यादी 15 लोकांची जाहीर झाली होती, ज्याच्यात बाबा मिस्त्रींच्या मध्य म्हणून आणि माझं दक्षिण म्हणून अशा पद्धतीची यादी होती. ती खरी तर योग्य होती, कारण वेणुगोपालच्या सहीने ती काढली गेलेली होती, परंतु ती लगेचच ती फ्रॉड लिस्ट आहे असं सांगून त्या ठिकाणी ती थांबवली गेली आणि नंतर परत याबाबत खासदार प्रणितीताई शिंदे यांनी काही प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी काँग्रेसतर्फे आपले दिलीपराव माने यांचं नाव यादीमध्ये आलं. आता त्या दोघांमध्ये कोणाचंही ठेवतील असं वाटत असताना त्या ठिकाणी उमेदवारी भरण्याच्या दिवशी त्या ठिकाणी त्यांना AB फॉर्म मिळाला नाही आणि अतिशय शेवटच्या घटकेला म्हणजे 12-12:30च्या सुमाराला ही घटना त्या ठिकाणी कळली की त्यांना AB फॉर्म मिळणार नाही आणि प्रणितीताई पण त्या ठिकाणी मिरवणुकीत जाणार नाही आहेत. त्यांना काहीतरी अडचण आली आणि वर्ण पक्षाकडनं काहीतरी तशा पद्धतीचे संदेश आला आहे आणि ते जेव्हा त्या ठिकाणी गेल्या नाहीत म्हटल्यानंतर आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितलं की निदान चर्चेत राहण्यासाठी तर आपण अपक्ष म्हणून उमेदवारी भरू, जेव्हा विड्रॉल करतायत त्यावेळेस आपण करू. माझी भूमिका आणि माझ्या संचालकाची तशीच होती की एकदा फॉर्म भरलं तर काढू नये अशा पद्धतीची आमची भूमिका होती. परंतु त्यालाही मी तयार झालो आणि आम्ही अतिशय 1 तासामध्ये सगळा फॉर्म भरून त्या ठिकाणी दिला आणि नंतर परत उमेदवारी परत घ्यायच्या दिवशी पण अशाच पद्धतीचं गडबड झाली. अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत दिलीपराव माने, मी आणि ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही गंगा निवासमध्ये बसलो आणि त्या ठिकाणी बऱ्याचदा मी त्यांना उभा राहा म्हणत होतो, ते मला उभा राहा म्हणत होते. अशा पद्धतीची चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी ताईंनी थोडा मध्य मार्ग काढला आणि त्या ठिकाणी माझा उमेदवारी अपक्ष म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला. दिलीपरावांनी त्याच वेळेस सांगितलं की तुम्ही उभारत असाल तर माझा पूर्ण पाठिंबा आहे, आपण करा ही निवडणूक, आणि म्हणून त्या ठिकाणी मी अपक्ष म्हणून उमेदवार आलो. साहेब, आपण जर पाहिलं एकंदरीत शेवटच्या क्षणापर्यंत याची चर्चा होती. दोन्ही नेते, तुम्ही दिलीपराव माने साहेब असतील किंवा तुम्ही असाल, या निवडणुकीसाठी इच्छुक होताच, परंतु कुठेतरी याच्यामध्ये राजकारण आलं असं वाटतंय का तुम्हाला? दोघांनाही उमेदवारी मिळाली नाही. नक्कीच काहीतरी राजकारण म्हणजे महाविकास आघाडीमधला हा गोंधळ आहे. शिवसेनेने आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघात अशा पद्धतीने केलेलं आहे की ज्या ठिकाणी त्यांचा मतदारसंघ नाही परंतु आपले उमेदवार सर्वात आधीच जाहीर करून हे संपूर्ण त्या महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारचे गोची त्या ठिकाणी करून ठेवली की जे दुसरे काही बोलू शकत नाही आणि त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न विशेष करून शिवसेनेच्या माध्यमातून संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून असं झालं असं म्हणतात. आपल्याला जास्त त्याच्याबद्दलच्या रिपोर्टिंग असेल.
साहेब, दक्षिण विधानसभा मतदारसंघ आहे, जो याच्यामध्ये या मतदारसंघामध्ये काही शहरी भाग आहे, ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात येतो. एक शहरी भागाच्या समस्या वेगळ्या आहेत, ग्रामीण भागाच्या समस्या वेगळ्या आहेत. या दोन्ही समस्यांचं या 10 वर्षात निराकरण झालं असं वाटतं तुम्हाला? आपण म्हणता ते खरं आहे की दक्षिण सोलापूर हा मतदारसंघ गेल्या 3 टर्मपासून बदलला आहे. त्यामध्ये तालुक्याचे जवळजवळ 52 गावं, दक्षिण सोलापूर तालुक्याची 52 गावं, आणि तिथे जवळजवळ 1.25 ते 1,35,000 एवढं मतदान आहे. शहराचा जो भाग आहे, विशेष करून जी रेल्वे लाईन आहे त्याच्या पलीकडचा भाग, वाढीव क्षेत्र म्हणजे कुमठा साखर कारखान्यापासून सलगर वस्तीचा काही भाग, असा तो पूर्ण पट्टा, वाढीव पट्टा ह्या मतदारसंघात आहे. आणि इथं जवळजवळ 2.5 लाख, 2.25 ते 2.5 लाखाचा मतदार आहे. आणि त्याच्यानंतर उत्तर तालुक्याची 10 गावं आहेत, जिथं तिथं 10 गावामधून 18,000 मतदार त्या ठिकाणी आहेत. असा 3.5 लाखाच्या आसपासचा मतदारसंघ असलेला मतदार आहे. आणि म्हणून हे सगळ्या म्हणजे ग्रामीण भागाचे सगळे प्रश्न वेगळे आहेत आणि शहरी भागाचे प्रश्न वेगळे आहेत. गेल्या 10 वर्षात म्हणत नाही मी, गेल्या अनेक वर्षापासून हे नाही, पण गेल्या 10 वर्षात तर ह्या तालुक्यांनी किंवा ह्या मतदारसंघांनी ज्या नेतृत्वाकडनं अपेक्षा करून निवडून दिलं, तिथून नुसता विकासच नाही केला, परंतु या ठिकाणी ज्या चांगल्या चाललेल्या संस्था आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. विशेष करून त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपण सांगतो तसं उजनीचं आता 70 वर्ष झाले. एखाद्या धरणाचं मी सातत्यानं सांगतोय की एखाद्या धरणाचं हे आयुष्य 100-1 वर्ष मानलं जातं, कारण पुढं त्याचे जी वाळू आणि गाळ येतं, त्यामुळे त्याचं डेड वॉटरमध्येच मोठा प्रमाणात हे होतं. आणि त्या दृष्टिकोनातून सगळे कॅनॉल झालेत, मोहोळपर्यंत सगळे कॅनॉल झालेत, पण शेवटचे 2-3 तालुके म्हणजे विशेष करून दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तरचा काही भाग आणि शहराला ह्या कॅनॉलचा काहीही फायदा त्या ठिकाणी केला गेला नाही, कॅनॉलच झालेले नाहीत. आणि त्यामुळं कॅनॉलच्या माध्यमातून या ठिकाणी जे पाणी यायला पाहिजे ते त्या ठिकाणी पाणी येत नाही. उजनी धरण हे जे झालं आहे ते कर्मयोगी आप्पा खासदार असताना त्या ठिकाणी आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भूमिपूजन करून त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि आज 70 वर्ष झाले तरी ज्यांच्यासाठी हे धरण झालं त्यांनाच या ठिकाणी पाणी मिळत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. तशाच पद्धतीनं या भागातला जे डेव्हलपमेंट आहे किंवा विकास आहे हा सातत्यानं हा कर्नाटक आणि जवळचा भाग आहे, त्याच्याकडे काही सगळे कन्नड भाषिक आहे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन यातल्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून विशेष करून भाजपच्या राज्यकर्त्याकडून याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि आपले उमेदवार आपोआप निवडून येतात, मोदींच्या नावावर येतात, BJPच्या नावावर येतात, अशी भूमिका घेऊन त्या ठिकाणीही विकास केला नाही. शहरामध्ये तर आपण पाहता ज्या पद्धतीनं रोड, लाईट, ड्रेनेज ह्या वाढीव भागात व्हायला पाहिजे, 92 साली हद्दवाढ झाली, परंतु ह्या ठिकाणी त्या ठिकाणी जे काही ह्या पायाभूत सुविधा आहेत की लोकसंख्या वाढती आहे, वस्त्या वाढत आहेत, त्या ठिकाणी मोठमोठी नगर त्या ठिकाणी वसत, वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या जाती धर्माचे त्या ठिकाणी लोक राहत आहेत, परंतु त्याला पायाभूत सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही. पण त्याचबरोबर अनेक आश्वासनं ह्या भाजपच्या सरकारने त्या ठिकाणी दिले होते आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडं देशाची सत्ता होती, राज्याची सत्ता दिली, राज्यात प्रतिनिधित्व दिलं, मंत्रिमंडळामध्ये महापालिकेची सत्ता दिली, जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता दिली. हे का केलं? सगळं आपणच केलं, पण त्यामध्ये आपण एक भूमिका ठेवली होती की यांच्याकडनं काहीतरी काम होईल, एकच सत्ता सगळ्यांकडे असेल तर आपल्या भागाचा विकास होईल, देशाला जे काही चांगलं चित्र दाखवलं होतं की आम्ही असं करू तसं करू, परंतु तसं कुठलं होताना दिसलं नाही. लोकल प्रतिनिधींनी पण त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की या ठिकाणी शहराच्या वाहतूक कोंडीसाठी उड्डाणपूल करू, रिंग रोड करू, आणि या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी झाल्या नाहीत. जे चांगलं चालू होतं, सोलापूरची प्यायच्या पाण्याची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची होती, रोज पाणी या ठिकाणी यायचं, परंतु ह्या गेल्या 7-8 वर्षामध्ये 5 ते 6 दिवसाला एकदा पाणी येत आहे, अशा पद्धतीने केलेलं आहे. तशाच पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेची परिवहन सेवा एवढी चांगली होती की ग्रामीण भागापर्यंत म्हणजे ह्या दक्षिण तालुका, अक्कलकोट
हे सगळे उत्तर तालुका या भागात सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून सिटी बसची सोय असल्यामुळं त्या ठिकाणचे लोक येणं जाणं म्हणजे गरीब लोकांना ज्या पद्धतीची एक वाहतूक उपयोग वाहतुकीचा त्रास होऊ नये, कमी खर्चामध्ये वाहतूक व्हावी अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे, ती त्यामध्ये चालू होती. परंतु हे जेव्हा सत्तेवर आले त्यांनी महापालिकेत फक्त भांडणं करत या ठिकाणचा तर विकास केलाच नाही, परंतु ही वाहतूक व्यवस्था आजही त्या ठिकाणी बंद पडलेली आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरातल्या आणि बाहेरच्या लोकांची अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपण पाहिलं असेल स्वच्छ भारत अभियान काय केलं सोलापुरात 14 आणि 15 ह्या 2 वर्षात झाडू घेऊन हे सगळे प्रतिनिधी आले आणि आज त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता ह्या सगळ्या भागामध्ये दिसत नाही. घंटा नाल्या काय कुठं पडून आहेत माहीत नाही. अशा पद्धतीची एक विकासाचं नाही, फक्त आपला स्वार्थ साधायचा आणि बाजूला बसायचं. 1000 स्मार्ट सिटी जाहीर केला, सोलापूर त्याच्यातलं एक होतं. 1200-1500 कोटी रुपये त्या ठिकाणी ह्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ह्या शहराला स्मार्ट करायचे असं स्वप्न दाखवलं गेलं. पैसा सगळा संपवला, परंतु मला आपल्या माध्यमातून सांगा की कुठलं तरी एक काम असं दाखवा की हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चांगलं झालेलं आहे. पण कुठलंही काम, एकही काम त्या ठिकाणी झालं. जुळे सोलापूर भागातल्या जे रोड आहेत ते रुंदीकरण वाढवून त्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था करू, पण तसंही झालेलं नाही. ज्या रिकाम्या जागा आहेत त्याही कोणी लाटल्या हे मी सांगण्यापेक्षा आपण बघा. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ह्या विकासापासून ह्या शहरालाही लांब ठेवला आणि तालुक्याच्या ज्या गावांना आहे तिथेही विकास झालेला नाही. साहेब, आता आपण तुम्ही म्हटलं उजनी धरण आपल्याकडे एवढं मोठं आहे, परंतु त्याच प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सातत्याने आपल्याकडे भेडसावतो. ग्रामीण भागामध्ये असेल, शहरी भागामध्ये असेल, याशिवाय सिंचनाचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. याबाबत तुम्ही काय सांगाल? बऱ्याच दिवसापासून आपली मी आत्ता सांगितल्यासारखं टेल एंडच्या भागाला उजनीचं पाणी हे मिळालं पाहिजे, परंतु सातत्यानं त्याकडे दुर्लक्ष होतं आहे. आणि आपल्या भागासाठी कुठले कॅनॉलचे जे प्रोजेक्ट होते किंवा काही झाले नाहीत. देवकते साहेबांच्या काळात म्हणजे 96 ते च्या नंतरच्या काळामध्ये एक महाराष्ट्र सरकारने आणि कर्नाटक सरकारने भीमेवरती 4-4 बांधारे बांधायचं ठरवलं आणि 8 बांधारे त्या ठिकाणी नदीकाठी भीमेच्या नदीवरती झाले आणि काही बांधारे सीनेला मोहोळच्या खाली कोडलपर्यंत त्या ठिकाणी काही बांधारे झालेत. अशा पद्धतीनं नदीकाठच्या भागात काही प्रमाणात पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली, परंतु त्याही ठिकाणी पाणी सोडलंच जातं असं सांगता येत नाही. आणि जे आता बांधारे बांधलेत त्याच्यामध्ये लिकेजेस आहेत. जुन्या पद्धतीचे बांधारे असल्यामुळे त्याच्यात पाणी टिकत नाही आणि पाणी काहीतरी लिकेजेसच्या माध्यमातून आणि त्यातली स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळं त्या स्टोरेजला काही अडचणी आहेत. त्यामुळे त्याचं बॅरेजच्या रूपांतर केलं पाहिजे. एकतर त्याचं स्टोरेज वाढवलं पाहिजे आणि पाहिजे तेवढं पाणी खाली सोडता येणं आणि बंद करता येण्याची गेटची व्यवस्था ही बॅरेजच्या सिस्टीममध्ये असती तशा पद्धतीने करणे गरजेचं आहे. तसंच सोडल साहेबांनी मागं 2000 साली जे त्या काळामध्ये माझ्या मते 2005-06च्या काळामध्ये ते मंत्रालयामध्ये त्या एका सचिव पदावर होते, त्यावेळेस त्यांनी एक चांगली कल्पना मांडली होती की वडापूरचा जो बांधारा आहे तो वडापूरचा बांधारा स्टोरेज धरणामध्ये आपण करूया. जसं विजापूरला आहे आपल्या आलमट्टी धरणाला, त्याला नारायणपूरचं एक खाली स्टोरेज टँक मोठ्या प्रमाणात स्टोरेज धरणच आहे. तसं जर धरण वडापूरला झालं तर माझ्या मते आपल्याला उजनीवर डिपेंड होण्याची काही गरज नाही. त्या ठिकाणी जर 1-2 TMCचं असं स्टोरेज झालं तर सप्टेंबरपर्यंत ते पाणी अडवलं, सप्टेंबरपर्यंत शेवटच्या पावसात, तर पुढच्या काळामध्ये हे पाणी अक्कलकोट आणि दक्षिण तालुक्याला कॅनॉलच्या माध्यमातून आपण पुरवू शकू, शहराच्या पाणी पिण्याच्या व्यवस्थेला ते पूर्ण शकू. परंतु त्यासाठी वरती जे मंगळवेढ्यापर्यंतचे शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी जातील अशा पद्धतीची एक भूमिका या ठिकाणच्या मंडळींनी घेतली आणि त्याला म्हणजे लोकप्रतिनिधींनी घेतले आणि म्हणून ते काम त्या ठिकाणी थांबलं गेलं. मला वाटतं की त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी जमीन जात असतील तर मला वाटतं की फार मोठं हे करण्यापेक्षा स्टोरेजच्या लहान स्वरूपात करून कमीत कमी जमिनी जातील आणि त्या ठिकाणी
त्यांना अतिशय त्यांना पुनर्वसन जे केलं पाहिजे ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. त्यांना तेवढ्याच सुपीक जमिनी इतरत्र द्याव्यात किंवा त्याला चांगल्या पद्धतीनं पैसे त्यांना दिले गेले तर ते इतरत्र चांगल्या जमिनी घेऊन त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन होऊ शकेल असा एक भाग आहे. परंतु ते जर वडापूर धरण करायचं असेल तर, पण वडापूर धरण करायचं नसेल तर निदान मोठा बांधारा त्या ठिकाणी बॅरेजच्या माध्यमातून केला तरीही बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतात. आणि अशा पद्धतीनं कॅनॉल आणि याच्या माध्यमातून जर सप्टेंबरमध्ये नदी वाटे जे पाणी वाहून जातं म्हणजे उजनी जेव्हा भरते त्यावेळेस भीमा नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली कर्नाटकात वाहून जातं. ह्याच वर्षीचं तो पण पाहिलं तर पावसाळा एवढा चांगला झालेला आहे की त्या माध्यमातून या ठिकाणी भीमेला 1 महिनाभर भीमा नदी फुल दोथंडी भरून वाहून गेली. परंतु आपण पाहिलं असेल किंवा आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पण ऐकलं की खालचे दुबदुबे म्हणजे रामपूर खालचं त्याच्या खालचे 2 तलाव आणि खाली दुबदुबी आणि दुबदुबीचे खाली पण परत एक तलाव आहे. हे सगळे कोरडे होते. म्हणजे एवढा चांगला पाऊस झाला पण ह्या पट्ट्यामध्ये वळसंग आणि ह्या भागामध्ये पण पाऊस चांगला झाला नाही त्यामुळे त्या ठिकाणी पाणी नाही. म्हणजे एकीकडे अशी विचित्र परिस्थिती आहे की आपल्या बाजूच्या नदी महिनाभर वाहून खाली वाहून जाते आणि आपले तलाव मात्र सगळे रिकामे असतात. त्याला खऱ्या अर्थानं जसं वरच्या जिल्ह्याच्या वरच्या ठिकाणी झालं आहे की प्रत्येक कॅनॉलच्या माध्यमातून तलाव एकमेकाला जोडले गेलेत आणि हे वाहून जाणार. मला माहिती आहे या कॅनॉलच्या माध्यमातून उजनीचं पाणी ह्या टेल बांगला आत्तापर्यंत आलं नाही आणि पुढं कॅनॉल झाले तरी मिळतील का नाही याबद्दल मी साशंक आहे. परंतु निदान जे अतिरिक्त पाणी खाली वाहून जातं त्या पाण्याने जरी तलाव बांधले तर अजून 10 कारखाने चालतील एवढा ऊस त्या ठिकाणी पिकू शकतो. पण अशा पद्धतीचे विकासाची भूमिका ह्या लोकप्रतिनिधींनी गेल्या 10 वर्षात राबवली असती तर मला वाटतं त्यांनी घातलेले कारखाने अतिशय चांगल्या पद्धतीने चालत होते. हे त्यांच्याबरोबर बसलेल्या बैठकीमध्ये मी अनेक वेळा सांगितलं. परंतु ह्या मंडळींना फक्त द्वेषाचं राजकारण करायचं होतं. त्यांना हा आमचा कारखाना बंद पाडून त्या ठिकाणी तो ऊस आपल्याला कसा मिळेल हाच विचार त्यांनी करत पुढच्या सगळ्या कृती केलेल्या आहेत. साहेब तुम्ही म्हटलं मग सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी जी पाडली ते द्वेष भावनेतून पाडली का? आपला कारखाना बंद पाडायचा असा काही विचार होता का? काय सांगा? अगदी त्यांच्या मी आता तेच सांगितलं. त्यांच्याशी अनेक वेळा बैठका केल्या मी की आपला हा दुष्काळ प्रणव अशा पद्धतीचं क्षेत्र आहे. 3 वर्षानंतर एकदा दुष्काळ येतो 2 वर्षासाठी अशा पद्धतीची परिस्थिती गेल्या 50 वर्षाचा हिशोब इथला पण प्रत्येक 10 वर्षात एकदा असं कमी पावसाचं परिस्थिती निर्माण होते आणि त्यावेळेस अनेक अडचणी. त्यावेळेस उजनी पण पूर्ण भरत नाही. वास्तविक पाहता उजनीच्या वरती 16 धरणं आहेत त्यामुळे आपल्याला उजनी भरायला काही अडचण येऊ नये. परंतु आता वरती धरण जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी कमी पाऊस झाला की आपलं उजनी 100% भरत नाही आणि तशा वेळेस काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात. तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपण कॅनॉलच्या माध्यमातून तुम्ही जवळजवळ सिद्धेश्वर कारखाना सोडून आज 10 साखर कारखाने आजूबाजूला सिद्धेश्वरच्या एवढ्याच कॅपॅसिटीचे झालेले आहेत. म्हणजे आम्ही 10 लाख क्रशिंग करतो तशा पद्धतीनं 6, 7, 8 लाख क्रशिंगचे हे सगळे कारखाने प्रायव्हेट तत्वावरती झालेले आहेत. आणि त्यांना ऊसाचं क्षेत्र कमी पडतं असं झाल्यानंतर या ठिकाणी आमचा कारखाना कसा बंद पडतो. आम्हाला वाढीव क्षमतेने काही एक्सपान्शन करायचं आहे, काही चांगले प्रोजेक्ट आम्हाला करायचे आहेत तर त्याला परवानगी द्यायचे नाहीत. परवानगी नाही द्यायचे म्हणजे एखादी परवानगी द्यायची प्रोसेसमध्ये अडकवायचं, आम्हाला अडचणीत आणायचं आणि बाकीच्या परवानग्या द्यायच्या नाहीत आणि ती प्रोसेस बंद पडून टोटल आमची संस्था अडचणीत यावी अशा पद्धतीची भूमिका ह्या मंडळींनी घेतली. आणि म्हणून आम्ही चिमणीच्या ठिकाणी सगळे परवानग्या घेतल्या होत्या. फक्त महापालिकेचीही वेळेत परवानगी मागितली परंतु त्याला एअर एव्हिएशनची परवानगी घेऊन या आणि एअर एव्हिएशन मात्र त्याला परवानगी देत नव्हती. अशा पद्धतीची भूमिका ह्या भाजपच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी घेतले आणि ते मिळालं नाही. वास्तविक पाहता एखादा सहकार खात्याचा मंत्री, कॅबिनेट दर्जाचा मंत्री, त्यांनी अशा पद्धतीनं 52 वर्षापूर्वी कर्मयोगी आप्पांनी चालू केलेला हा अतिशय आदर्श महाराष्ट्रातला कारखाना या ठिकाणी काही अडचणी निर्माण, सहकारी तत्वावर चालणारे कारखाने आहेत. कारखाने निसर्गाच्या पावसावरती अवलंबून असतात त्यामुळे अडचणी राहणार आहेत, काही अडचणीत होणार आहे. आणि त्या माध्यमातून जर त्या ठिकाणी
काही अडचण निर्माण झाली तर उलट ह्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, आम्हाला बोलवलं पाहिजे, इतर कमिट्यांना बोलून त्या परवानग्या पूर्ण करून घ्यायला पाहिजे. पण तशी भूमिका घेतली नाही. परवानग्या दिल्याने माझ्या विरोधात फौजदाऱ्या दाखल केलेल्या आहेत. त्या ठिकाणी आम्ही चुकीच्या पद्धतीने करतो अशा पद्धतीनं आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी चिमणी रेग्युलराईज करण्याचा कधी विचार केला नाही. चिमणी तर पाडलीच पाडली, परंतु त्यानंतर तर एवढं समाधान होईल असं वाटत होतं, परंतु त्यातही त्यांना समाधान झालं नाही. आजच्या घटकेलाही विमानतळ चालू होत नाही, दुसऱ्या दिवशी विमानतळ चालू होतं म्हणत होते चिमणी पडल्यानंतर, पण आजही विमानतळ चालू होत नाही हे आपण सर्वजण बघता. पण ते का होत नाही ह्याला पण टेक्निकली काही अडचणी आहेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत. आणि ते होत नाही म्हणल्यानंतर आमची जागा बळजबरीने घ्यायला लागल्यात. आपण तेही बातमी बघितली असेल की त्या भागामध्ये एका साईडनी तर सगळे अतिक्रमण घरं झालेत आणि दुसऱ्या सरकारला कारखान्याच्या साईडला त्यांनी 30 वर्षापूर्वी कंपाऊंड वॉल बांधला आहे. आत्ताच त्यांना आठवलं की ही आमची जागा कारखान्याच्या हद्दीत आहे, परंतु अशी कुठलीही गोष्ट नाही. त्यांना इथल्या जिल्हा कोर्टाने ऑर्डर दिली होती की तुम्हाला जर तुमची जागा प्रूव्ह करायची असेल तर तुम्ही कारखान्याचा प्लॉट आणि विमानतळाचा अशा पद्धतीनं दोन्ही प्लॉट एकत्रित करून मोजणी करा आणि त्याच्यात अतिरिक्त जागा निघाली तर त्यामध्ये आपल्याला निर्णय घेता येईल. कारण जिकडनं झोपडपट्टी झाली तिकडचा भाग सोडून ते काही भाग सोडून पुढं मोजणी करत येतात आणि ते आमच्या कारखान्याच्या एरियात येतात. हे अनेकदा सांगून पण त्यांना समजलं नाही. फक्त द्वेषभावनेने अशा पद्धतीची कारवाई करायचं त्यांनी भूमिका या ठिकाणी घेतली आणि त्याही ठिकाणी आम्ही हायकोर्टात घेऊन त्या ठिकाणी स्टे घेतलेला आहे. अशा पद्धतीचा ह्या लोकप्रतिनिधीने त्रास देण्याचा प्रयत्न आम्हाला केलेला आहे. साहेब, चिमणी जरी पाडली तरी तितक्याच ताकदीनेशी तुम्ही हा साखर कारखाना सुरू केला. अनेकांना वाटलं होतं की चिमणी पाडल्यानंतर साखर कारखाना बंद पडेल, पण तुम्ही तो शेतकऱ्यांसाठी बंद पडू दिला नाही. आज तिथे जर याच व्यासपीठावरती माझी सहकार मंत्र्यांनी असं एक सांगितलं होतं की कारखान्याचं नुकसान होऊ नये, विमानतळ सुरू व्हावं यासाठी एक कारखाना शिफ्टिंगचा विषय होता. तो शासनाकडून तुम्हाला सर्व खर्च देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. काय खरी वस्तुस्थिती काय आहे? आपण म्हणता ते खरं आहे की या ठिकाणी हा कारखाना इतरत्र हलवावा आणि या चिमणीचा खर्च किंवा तो आम्ही त्या ठिकाणी घेऊ किंवा चिमणी हलवावी त्या ठिकाणी काही करता येईल का? परंतु चिमणी हलवणं एवढं सोपं नव्हतं. या ठिकाणी ज्या पद्धतीनं या विमानतळाला चिमणीचा अडथळा हे सांगत होते त्यावेळेस फक्त ती जी पाडलेली चिमणी तीच अडथळा नव्हती, तर इतर 2 चिमण्याही त्या ठिकाणी अडथळा होत्या आणि त्या तिन्ही चिमण्या काढा अशा पद्धतीच्या नोटीस आम्हाला होत्या. त्यामुळं एक चिमणी पाडून काही होणार नाही म्हणून आम्ही थांबत होतो. परंतु ह्यांच्यामध्ये हे वरवरनं सांगणं झालं, त्याचा पैशाचा खर्च देतो हे करतो, त्यांना खऱ्या अर्थानं कारखानाच बंद पाडायचा होता अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या मनामध्ये होती. वास्तविक पाहता चिमणीच रेग्युलराईज करून देणं हेच खऱ्या अर्थानं ह्या सहकार चळवळीला टिकवणं वाढवणं हे गरजेचं होतं, परंतु त्यांना ते करायचं नव्हतं. हे एवढी लहानशी गोष्ट ते करत नव्हते आणि आम्हाला कारखाना पुढे न्या, त्याचा सगळा खर्च आम्ही देऊ अशा पद्धतीचं सहकार मंत्र्याचा प्रस्ताव होता. मला सांगा, एक सीझन जरी आमचा त्या शिफ्टिंगमध्ये गेला असता किंवा तिथेच आम्ही कारखाना उभा करायला हीच मशिनरी घेऊन जायची म्हणजे आम्हाला एखादा सीझन दुसरा सीझन कारखाना बंद ठेवावा लागता. एकदा कारखाना गेला आणि तिथं जाऊन आम्ही चालूच करू शकलो नसतो आणि ह्यांनी परत पाडवं घातलं असतं तर काय केलं असतं. चिमणी पडल्यानंतर पण यांचं समाधान झालं नाही. मी त्या 2 चिमण्याच्या वरती पण नोटिसा त्यांच्या आल्या की त्याची हाईट्स कमी करा म्हणून, परंतु आम्ही ते केलं नाही आणि ताबडतोब त्या सीझन महिन्याभरात होता आम्ही जुन्या चिमण्याला जोडलं आणि नंतर आम्ही आता करतोय म्हटल्यानंतर आम्ही सांगितलं ठीक आहे, आमचा कारखानाच आता बंद पडणार आहे, हे करणार असेल तर आम्हाला 1700-1800 कोटीचं नुकसान द्या, आम्ही दुसरं तर कारखाना घालतो. परंतु त्यावेळेस एरियाविषयींनी भूमिका घेतली. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सांगितलं तुम्ही 1700-1800 कोटी त्यांना द्या त्यांच्या जागेसकट असणाऱ्या किमतीचं, तर ते जायला तयार आहेत. पण तिथेही भूमिका बदलली आणि आमच्या ह्या 2 चिमण्याला आहे तसं राहू द्या, आम्ही लहान विमानं चालवतो. म्हणजे कशासाठी एवढा तास? आज माझ्याकडे त्यांचं पत्र आहे की आता आम्ही 20-22 सीटरच विमानं चालवू, त्याच्यावरचं नाही, त्याच्यानंतर काय होतं ते बघू. कारण तो रनवे लहान आहे आणि खरं तर त्या साईडनी विमान उडत पण नाही आणि उतरत पण नाही, परंतु तो कारखाना बंद पडावा म्हणून ते केलं. आज ते आम्ही त्या ठिकाणी गेल्या वर्षी चिमणी पडली तरी आम्ही थांबलो नाही,
पवार साहेबांनी VSIची टीम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाठवली. इतर आमचे टेक्निकल लोक, कामगार मिळून आम्ही 2 महिन्यामध्ये हा जवळजवळ 250 मीटरचा हा जो डक्ट म्हणतो आपण, तो डक्ट ज्या बॉयलरच्या पासून धूर निघतो तो धूर आणून ह्या जुन्या चिमणींना जोडला आणि कारखाना व्यवस्थित चालवला. ह्यांचं स्वप्न होतं की हे जर कारखाना बंद पडला तर एकाच सीझनमध्ये 50-100 कोटी कमवून जावं, पण ते सिद्धेश्वर कृपेने ते यशस्वी झालं नाही आणि त्यांचं स्वप्न त्या ठिकाणी धुळीस मिळालं. विद्यमान आमदारांच्या कामाकडे कसं बघायला सध्याच्या दक्षिणमधील? हेच आहे, म्हणजे नुसतंच विकासाचं व्यक्तिगत लेवा मी काही त्यांच्यावरती कधी टीका केली नाही खऱ्या अर्थानं, कारण आपले व्यक्तिगत रिलेशन वेगळे असतात. जेव्हा आपण सार्वजनिक संस्थेमध्ये किंवा सार्वजनिक जीवनात काम करतो त्यावेळेस सर्व समाजाला, सर्वांना घेऊन एकत्र काम करणं, अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणं ही भूमिका खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीची असावी अशा पद्धतीनं मला वाटतं. परंतु त्या क्रायटेरियामध्ये हे बसत नाहीत असंही माझं पूर्ण इम्प्रेशन झालेलं आहे. आपण बघता, मला विचारला आत्ता प्रश्न, एका आमदाराचं काम कुठं डबे वाटणं आणि सामूहिक विवाह करत बसणं आहे. ठीक आहे, तो एक सामाजिक उपक्रम आहे, तिथपर्यंत ठीक आहे, परंतु तोच भाग हा सगळा त्या ठिकाणी हे सोडून काही विकासाचं काही काम केलं आहे का त्यांनी? कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं मला तरी दिसत नाही आहे. किंवा आणि त्या माध्यमातून हे करत असताना एक द्वेषभावना, मी मगाशी सांगितलं तसं सहकार मंत्री म्हणून त्यांनी आमची चिमणी जेव्हा पाडायची व्यवस्था होती ते फक्त एक एव्हिएशनचं परवानगी नव्हती. आता 2 चिमण्याला तुम्ही दिली परवानगी, मग ती का पाडली? सगळ्याची उंची तुम्हाला अडथळा होत होती, मग ती का दिली? तशाच पद्धतीने एक सहकारी चळवळ की ज्याच्यावरती ह्या 5 तालुक्यातले सभासद आहेत 30,000 आणि त्याच्या सोडून बिगर सभासदी लोक आहेत ज्यांच्या ऊसावरती सगळ्या लाखो शेतकऱ्यांचं त्यांचं आर्थिक विवेचन, आर्थिक त्यांना उत्पन्नाचं साधन त्या कारखान्याच्या माध्यमात होतं. ऊसतोड कामगारासकट कारखान्यात काम करणाऱ्या लोकांचं उदरनिर्वाह, अशी एक संस्था जी 52 वर्षापासून या भागामध्ये एक चांगलं काम करते, त्याला रेग्युलराइज तुम्ही करता येत नाही. आणि तुम्ही ज्या ठिकाणी अग्निशामक दलाचं रिझर्वेशन आहे त्या अग्निशामक दलाच्या ह्याच्यावरती इतरांचे प्लॉट अजूनही त्या कचाट्यात आहे आणि तुमच्या एकालाच मंत्रिपदाच्या ह्याच्यात तुमच्या एकाच बंगल्याची परवानगी तुम्ही काढून घेता. हे कसं शक्य होतं? नाही, हे शक्य आहे तर तिथं आम्ही काही चुका केल्या असतील किंवा मुद्दाम केलेल्या चुका की तुम्ही आम्ही वाढूच नाही अशासाठी तुम्ही थांबवताय, त्यासाठी आम्ही मुद्दाम पुढे गेलो. आम्ही काही म्हणणार नाही की आम्ही चुकून झालाय किंवा नाही, आम्ही मुद्दाम त्या चुका केल्या कारण आम्हाला एक्सपान्शन करायचं होतं. आम्ही अर्धवट पैसे गुंतले होते. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आम्ही सर्व परवानगी घेतल्या. आता फक्त एव्हिएशनची परवानगी नव्हती, कारण खरं तर ते विमान त्या ठिकाणी उडत पण नव्हतं आणि उतरत पण नव्हतं. अशा पद्धतीचं कारभार ह्या आता हे वर्ष झालं, आता उद्घाटन झालं पण अजून विमानतळ सुरू झालेलं नाही, तिथं विमान सेवा सुरू झाली नाही. मला समजलं की आता बरेचसे त्यांनी परवानग्यासाठी एव्हिएशनची ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या पूर्ण केल्यात. फक्त आता कारखान्याकडनं उडताना त्यांना जागा कमी पडालेली म्हणून त्याने आम्हाला त्रास, आम्हाला जर विचारलं असताना त्यांनी आम्हाला थोडी जागा कमी करता, थोडी भाडेपट्ट्यावरती आम्हाला द्या किंवा आम्हाला विकत द्या, अशा पद्धतीची भूमिका घेतली तर विमानतळ चालू होण्यासाठी मी पुढाकार घेऊन त्यांना ती जागा भाडे तत्वावर किंवा विकत दिली असती. कारण त्या भागामध्ये आम्ही अजून तर काही केलं नाही, शाळा आणि प्लेग्राऊंड करतोय. अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आपण काम केलं पाहिजे, पण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी होताना दिसत नाही. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे पूर्वी ज्या बोरामणीची जागा आदरणीय शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी विमानतळाच्या एक्सपान्शनच्या आणि पुढच्या भवितव्यासाठी म्हणून घेतली, त्यासाठी अजितदादा पवारांपासून सगळ्यांनी त्यासाठी पैसे दिले, प्रणितीताईंनी त्यासाठी आग्रह करून ते पैसे आणले. त्याच्या आधी जे 20 कोटी त्या ठिकाणी आले होते ते 20 कोटी त्या ठिकाणी खर्च न करता या विमानतळावर खर्च केले. आता चिमणी पडल्यानंतर 70-1 कोटी आले असं मी ऐकतो, किंवा त्याहून जास्त पैसे आले, तेही आम्ही विमानतळावर खर्च केले. परंतु हे करत असताना निर्णय मात्र असं घेतात की या ठिकाणी लहान विमानाशिवाय काही आणायचं नाही. आणि दुसरी भाग, एवढं पैसा खर्च करून आजही मी ऐकलं
मी परवा त्या विमानतळावर गेलो होतो, ते अधिकाऱ्यांच्याकडनं मी ऐकलं की आजही त्या ठिकाणी नाईट लँडिंगची सोय नाही. तुम्हाला जर नाईट लँडिंग करता येत नसेल तर विमान सेवा ही मुंबईला होऊच शकणार नाही, यशस्वी होऊच शकणार नाही. तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर पहाटे 6च्या किंवा त्याच्या आधी यातून इथनं उडलं पाहिजे, त्या ठिकाणचे विमानतळ उतरलं पाहिजे, सगळी कामं करून संध्याकाळी 8-9च्या नंतरच्या एका फ्लाईटनी तुम्ही इथं आलं पाहिजे. असं जर ठेवलं तर मुंबईचं वाहतूक व्यवस्था विमानाची चालू शकते. तुम्ही सकाळी 8ला निघणार, 10ला पोहोचणार, सांताक्रूजहून तास 2 तासाने तुम्ही सचिवालयात जाणार, तिथली कामं करणार आणि परत 5च्या तिथे येणार, हे शक्य नाही. आणि असं त्यामुळं त्यामध्ये माझ्या मते ही विमानसेवा आता तर अडचणीतच आहे, टेक्निकल अनेक अडचणी आहेत त्याच्यामध्ये. ही विमानसेवा तिथं चालू होऊ शकत नाही. जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 2008 आणि 2013ला काँग्रेस सरकारच्या वेळेस ह्या विमानतळाला शिफ्टिंग करून इथं IT पार्क उभा करायचं होतं, त्या IT पार्कमधनं येणाऱ्या पैशामध्ये विमानतळ बोरामणीचं करायचं आहे, तर तेच प्रोजेक्ट आपल्याला तिथं राबवलं लागेल असं माझी अपेक्षा आहे किंवा माझं इम्प्रेशन आहे. साहेब, आपण जर पाहिलं, आपण म्हटल्याप्रमाणे 1992ला सोलापूर शहराची हद्दवाढ झाली. आज जवळपास 30 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याप्रमाणे हद्दवाढ भागाचा विकास असेल, त्या समस्याला सामोरं जावं लागतं नागरिकांना. ज्या मूलभूत सोयीसुविधा ज्या नागरिकांना मिळायला पाहिजे, रस्ते, पाणी, ड्रेनेज, देवावती आहे, त्याही समस्याला आजपर्यंत सामोरं जावं लागतं. विशेष म्हणजे विजापूर गुलबर्गा जो रिंग रोड झाला तसा सोलापूरला आजपर्यंत करता आला नाही. तसं सोलापूर शहराचं आज विस्तारीकरण होत असताना या कुठंतरी समस्या जाणवतात. काय सांगाल? नाही, त्याच अपेक्षेने आपण 10 वर्ष झाले ना निवडून दिलं होतं, परंतु कुठल्याही या प्रकारची समस्या त्यांनी सोडवल्या नाहीत. जे विमानतळाचा विषय आपण आत्ता घेतला, एक विमानतळासाठी जागा संपूर्ण काँग्रेस गव्हर्नमेंटच्या आणि नंतरच्या 2.5 वर्षामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पैसे दिले आणि जागा पूर्णपणे विकत घेतली बोरावण्याची. त्या ठिकाणी जर म्हणलं तर 4 महिन्यामध्ये ते विमानतळ चालू शकलं असतं, असं स्वतः शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आपण बघितलं असेल. त्यानंतर आपल्या सगळ्या ह्या घडामोडीनंतर अलीकडच्या 1.5-2 वर्षामध्ये गुलबर्ग्याचं एअरपोर्ट सुरू झालं. विजापूरला तर अतिशय सुंदर अशा पद्धतीचं इंटरनॅशनल एअरपोर्ट त्यांनी त्या ठिकाणी बांधलं. हे सगळं कशामुळे होतं आहे? एक इच्छाशक्ती आहे. ज्या विजापूर शहराला 8-8 दिवस पाणी येत नव्हतं आणि आलं तरी एवढा घाण पाणी पुरवठा असायचा, पण आज तिथल्या लोकप्रतिनिधींनी नेत्यांनी त्या ठिकाणी एकत्र बसले, पक्षातले विरोधी पक्षातले, कॅनॉलचं जे अलमट्टीचं पाणी आहे ते विजापूर शहरात आणलं आणि आज दररोज पिण्याचं पाणी, स्वच्छ पाणी त्या ठिकाणी मिळतं आहे. असं कारभार त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. परंतु या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी आपण आत्ता सांगितलं तसे रोड, लाईट, रस्ते, ड्रेनेज ह्या तर गोष्टी केल्याच नाहीत. परंतु वाढीव क्षेत्रामध्ये ज्या ज्या समस्या आहेत, त्या नागरिकांना ज्या अडचणी आहेत, म्हणजे जसं ST स्टँड दूर आहे, रेल्वे स्टेशन लांब आहे, रात्री बेरात्री आल्यानंतर महिलांनी, मुलींनी किंवा इतर नागरिकांनी येऊन जायला रिक्षाच्या माध्यमातून शक्य होत नाही, अडचणी येतात. आणि म्हणून त्या ठिकाणी एखादे टर्मिनल ह्या दोन्हीची करायला पाहिजेत, अशा पद्धतीची खरं म्हणजे लोकांची अपेक्षा आहे. परंतु तेही केलं नाही. आता मला टिकेकरवाडीचं एक क्लिप आला आहे की तिथं टर्मिनल मोठं होणार आहे, पण ते टर्मिनल हे वाढीव अशा पद्धतीनं येणाऱ्या गाड्यांची स्वच्छता आणि त्यासाठीच आहे. परंतु माझा म्हणता एखादा थांबा किंवा काहीतरी जुळे सोलापूर भागामध्ये जर झाला तर त्याचा उपयोग त्या भागातल्या नागरिकांसाठी त्या ठिकाणी होऊ शकतो. ST स्टँडचंही तशाच पद्धतीने आपण बघता ह्या भागातलं जे ST स्टँड आहे, मंत्रिपदं मिळाली, परंतु ST स्टँड नेऊन बाहेर त्या ठिकाणी चांगलं करण्याचं पण काम त्या माध्यमातून झालेलं आहे. ST स्टँडची स्वतःची त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जागा आहे, त्या ठिकाणी शिफ्ट केलं पाहिजे. आधुनिक स्वरूपाचं ज्या पद्धतीने एखादं एअरपोर्ट होईल अशा पद्धतीचे कर्नाटकातले बस स्टँड झालेले आहेत, तशा धर्तीवरती सोलापूरचं ST स्टँड व्हायला पाहिजे होतं, तेही झालेलं नाही. म्हणजे ह्यांचं लोकशाही फक्त स्वतःपुरतं विचार करत काम केलेलं आहे 10 वर्षामध्ये आणि लोकांना मात्र अडचणी निर्माण करण्याचं काम हे केलं. आणि द्वेषबुद्धीने केलेलं राजकारण तर किळसवाण आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जे 5 वर्षामध्ये सरकारनं आश्वासनं दिली होती शेतकऱ्यांसाठी, ते पूर्ण झालेत का असं वाटतं का? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव असेल, असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते सुटलेत असे वाटतं का तुम्हाला? नाही, कुठलेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले नाहीत. फक्त अशा पद्धतीचे की लाडकी बहीण योजना करा,
जी मानसिकता आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची नाही. इतर राज्यामध्ये काही प्रमाणात ते होतं आहे, परंतु महाराष्ट्र हा अतिशय समाजवादी विचारसरणीचा हा महाराष्ट्र आहे. यशवंतराव चव्हाणांपासून आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं ह्या नेत्यांनी ह्या महाराष्ट्राला घडवलं आहे, त्या पद्धतीनं ह्या राज्याचे जे काही जडणघडण झाली आहे ते त्यांना आपल्याला कोणाला फुकट काही मिळालेलं हे आपल्याला आवडत नाही, कारण आपल्याच टॅक्सचे पैसे त्या ठिकाणी मिळालेल्या पैशात नाही अशा पद्धतीचं फक्त हे महिलांसाठी त्यांनी एक गाजर दाखवलेलं आहे. परंतु याचा परिणाम सर्वसामान्य मतदारावर होणार नाही असं माझं मत आहे. तशाच पद्धतीनं जो काही ग्रामीण भागाचा आत्ता प्रश्न विचारला शेतकऱ्यांच्या बाबतीत, तर आपण पाहिलं शेतकऱ्यांचं तर काही यांना प्रश्नाचा अभ्यासही नाही आणि हे लोक त्या प्रश्नामध्ये जिव्हाळ्याने त्यामध्ये लक्ष घालून काही करतील अशा पद्धतीने यांना गेल्यानंतर माझा ऊस घेऊन जा म्हणलं तर तुला ऊस कोण लावायला लावला अशा पद्धतीचं जर उद्धट उत्तरं तुम्ही देत असाल तर लोकप्रतिनिधीला आपण जायचं कशासाठी? प्रत्येकाला उद्धटमध्येच बोलायचं हे काही मला पटत नाही. आणि त्या माध्यमातून खरं तर ग्रामीण भागाचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे वेगळे आहेत. पाणी, वीज हे तर प्राथमिक गरजा आहेत त्या ठिकाणी. रोड, रस्ते आणि इतर कनेक्टिव्हिटीचे जे आपल्याला दळणवळणाचं क्षेत्र आहे अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं. ते कुठेही झालं नाही. फक्त आपल्या कारखान्यापुरते जे रोड आहेत तेवढे त्यांनी चांगले केलेत. उरलेले सगळे रोड आजही मी प्रचारानिमित्त हिंडतोय ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय खराब अवस्थेत आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण तालुका आपला आहे. या ठिकाणी निवडणुकीपुरतं ठीक आहे, गटतट सगळ्यांच्या मध्ये असतात, आपला ग्रुप टिकला पाहिजे, हे केलं पाहिजे, आपला पक्ष टिकला पाहिजे. परंतु एकदा निवडून आल्यानंतर 5 वर्षात सगळ्यांची कामं केली पाहिजे. सगळ्यांना अडचणी ह्या भागातनं माझा मतच मिळत नाही म्हणून मी तिथले कामच करणार नाही, ही भूमिका लोकप्रतिनिधीला शोभत नाही असं माझं मत आहे. आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने तिथं काय काम झालं पाहिजे दक्षिण सोलापूर, खऱ्या अर्थानं पाण्याची व्यवस्था मी मगाशी म्हणालो होतो त्या ठिकाणी पाणी आलं पाहिजे. आणि पाणी आल्यानंतर विजेची व्यवस्था व्हायला पाहिजे. आज वीज पण त्या ठिकाणी व्यवस्थिशीर मिळत नाही. विजेसाठी आपण MSCBीवर अवलंबून राहू, परंतु त्याचबरोबर मी काल मांडलं तसं सामूहिक पद्धतीनं शेती व्यवस्था व्हावी. आज सगळे घरं डिवाईड झालेत आणि प्रत्येकाला ज्यांची 25-25, 50 एकर जमीन होती, 8-8 मुलं, 4-4 मुलं, त्यांच्यामुळं प्रत्येकाच्या नावाने 1 एकर 2 एकर अशा पद्धतीनं शेती त्या ठिकाणी राहिली आहे. आणि तेवढी शेती करून त्यांचं उत्पन्नाचं साधन होत नाही. त्यामुळं सामूहिक शेती हा पर्याय त्या ठिकाणी आला आहे. मोठ्या प्रमाणात काही लोक प्रायोगिक तत्त्वावर ते करतायत, त्यांना यश मिळतं आहे. आणि म्हणून एक 50 लोक, 100 लोक, 25 लोक एकत्र येऊन त्या सगळ्या जमिनीमध्ये एकत्रित अशा प्रमाणे विविध पिकं घेतले आणि त्या पिकाच्या माध्यमातून त्यांनी उत्पन्न जर घेतलं आणि त्यावर जर हॉर्टिकल्चर, फळबागा हे केल्यानंतर त्याच्यातनं जर प्रक्रिया करून एक तर त्या धान्याला चांगला रास्त भाव मिळाला पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. तशाच पद्धतीनं तो ज्या मार्केटमध्ये त्याला डिमांड आहे तिथपर्यंत ती पोहोचवणं, त्याचं साठवणूक कोल्ड स्टोरेजमध्ये तोपर्यंत करून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर लेवलला व्हायला पाहिजे. आणि त्याची जी काही त्या मार्केटमध्ये पोहोचवण्यापर्यंतची किंवा त्या मार्केटची कनेक्टिव्हिटी हे करणाऱ्या काही सिस्टीम्स आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलप करावं लागणार आहेत. आणि तशा माध्यमातून या ठिकाणी पिकवलेल्या उसाला त्या ठिकाणी अन्नधान्याला आपल्याला बाजारपेठ ही मिळवून द्यावी लागेल. तशाच पद्धतीनं विजेचा मोठा प्रश्न आहे जो MSCBीवर आपण डिपेंड होतो तो तर ठीक आहे, परंतु मला वाटतं जसं सामूहिक शेती करू तसं सामूहिक पद्धतीनं सोलर सिस्टीम्स आपण बसावे. सगळेजण एकत्र येऊन त्यातला काही भाग हा सामूहिक अशा पद्धतीने आपण सोलार प्रोजेक्ट केला तर आपल्याला लागणारी वीज त्या सामूहिक शेतीच्या माध्यमातून तेवढ्या त्या लोकांना एक पत्र पैसे उभारणं सोपं जाईल सामूहिक याच्यातनं आणि त्या माध्यमातून विजेचीही कमतरता आपल्याला त्या ठिकाणी भागणार नाही. असे काही प्रयोग तालुक्यात मोठ्या प्रमाणात करू शकतो, कारण आता मोठ्या प्रमाणात सोलार प्रोजेक्ट आपल्या भागामध्ये यायला आहेत. दक्षिणमध्ये मंद्रुपमध्ये त्या ठिकाणी झालं, अक्कलकोटमध्ये झालेत, परंतु ते शेतीला निगडीत अशा पद्धतीने आपल्या शेतीपुरतं 5 HP, 10 HP, 2 HPचे असे सोलरचे प्लॅन्ट प्रत्येकाच्या शेतात बसायला लागलेत. परंतु मोठ्या प्रमाणाचा एखादा प्रोजेक्ट केला तर 100, 200, 300 एकरला
त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचं काय केलं. यासाठी लोकप्रतिनिधीची जी भूमिका ही व्यापक असली पाहिजे. निवडणुकीपुरतं ठीक आहे, आपल्याला मतं कोणी देतील नाही देतील, परंतु एकदा निवडून आलं तर आपण त्या संपूर्ण भागाचं नेतृत्व करतो. त्यामध्ये राहणारे सगळे जे जाती धर्मातले लोक असतील, विविध पक्षाचे लोक असतील, ह्या सगळ्यांना आपण समजावून घेतलं पाहिजे आणि पुढच्या काळात त्यांना घेऊन गेलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आणि त्या माध्यमातून ह्या पुढच्या काळामध्ये जर मला त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर जर काही काम करता आलं तर या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना, सर्व जाती धर्मातल्या लोकांना त्याने इकडली आपल्याला कशा पद्धतीनं न्याय देता येईल, सगळ्यांना एकत्रित कशा घेता येईल. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या ज्या गरिबीच्या रेषेखाली राहणारे मंडळी आहेत त्यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि हे प्रश्न सोडवतात असताना प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायला. एखादी समस्या आपण जर सोडवायची झाली तर एकट्या माणसाने ती सोडवायला गेली तर ते प्रश्न सुटायला अवघड होतात. पण तुम्ही जर सामूहिकरित्या हे प्रश्न सोडवायचे ठरवले तर त्या ठिकाणी एक ताकद वेगळी मिळते. त्याच्यातली कल्पकता, 4 लोकांचे आयडिया ह्या वेगळे असतात आणि तशा पद्धतीनं ह्या तालुक्यातले जर प्रश्न सोडवायचे ठरवले तर मला वाटतं फार अवघड नाही. शेतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करता येईल. ह्यांच्या शिक्षणाच्यासाठी ज्या पद्धतीने सहकार श्री शिवदारांना असू देत, कमळे गुरुजी यांनी काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ज्या शाळा कॉलेजेस त्या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी केले, वसतिगृह केले, तर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करण्याची अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या इथले लोक नोकरीसाठी बाहेर जातात. जर IT पार्क झालं तर आपल्याच इथले विद्यार्थी या ठिकाणी नोकरीला लागतात. प्रक्रिया इंडस्ट्री, मार्केटिंग ह्यासाठी जर त्या ठिकाणी आपण काम केलं तेही चांगल्या पद्धतीने चालू शकतात. अजून एक माझं स्वप्न आहे, मला माहीत नाही ते, पण मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. जुळे सोलापूर भागाचा विकास करताना त्या ठिकाणी आपल्या भागामधले जे धार्मिक संस्था आहेत, आपण संपूर्ण या ठिकाणी जसं अक्कलकोट आहे, गाणगापूर आहे, त्याचप्रमाणे सिद्धेश्वर मंदिर असू दे, तुळजापूरची देवी असू दे, पंढरपूरचा विठ्ठल असू दे, यासाठी देश परदेशातून लोक या ठिकाणी येतात आणि त्यांना खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं राहण्याची व्यवस्था नाही. तर गव्हर्नमेंटकडनं या संस्थांना जागा द्यावी पाहिजे. जी जुळे सोलापुरात जर मिळाल्या ह्यांना सगळ्यांना तर त्या जागेच्या माध्यमातून तिथं भक्तनिवास त्या संस्थेला बांधायला परवानगी जर दिली गेली, चांगले भक्तनिवास झाले तर या परदेशातनं, देशातनं, राज्यातनं येणाऱ्या भक्तांना चांगल्या सोयी झाल्या तर एक पर्यटन क्षेत्र म्हणून ह्या जुळे सोलापूरची एरिया चांगल्या पद्धतीने वाढू शकेल. एकदा भक्तनिवास झाले तर मग स्टार हॉटेल पण यायला चालू होतात, कारण तसं पर्यटक यायला लागतो आणि एकंदरीत त्या भागाचा विकास व्हायला सोपं जातं. प्राथमिक गरजा ज्या तर जुळ्या सोलापूरच्या आहेतच, परंतु त्याचबरोबर या ठिकाणचं चांगलं क्रीडांगण जे 5 स्टार एम्युनिटीचं असलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी चांगलं केलं. एक सांस्कृतिक 1 किंवा 2 चांगले सांस्कृतिक भवन घेतले तर साहित्य ह्याच्यामधलं तिथं जे कामं करणारी मंडळी आहेत, आपल्या अमोल जोशी किंवा अमोल जोशींचे सगळे लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी एक चांगलं जागा मिळेल की ज्या ठिकाणी बाहेरचे आर्टिस्टना आणून त्या ठिकाणी काही कार्यक्रम करता येईल. एखादा असा मोठा प्रोजेक्ट आणू की ज्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र, काही देश पण त्या ठिकाणी आकर्षित होईल. अशा पद्धतीचं एक केंद्र आणलं तर ते नक्कीच पर्यटकांना आणि एकंदरीत आपल्या भागामध्ये येणाऱ्या लोकांना हे एक लोकांना आकर्षित करणार असं केंद्र त्या ठिकाणी आपल्याला करता येईल असे स्वप्न आहेत. मी म्हणत नाही की मी मांडलं म्हणजे ते होईल, परंतु ते मांडल्यानंतर त्याच्यावरती प्रामाणिकपणे प्रयत्न करून ह्या भागाला जे सोलापूरचं वैभव जुनी गिरणी मिलच्या काळात होतं, जे आमच्या आधीच्या पिढीने कर्मयोगी आपण त्यांच्या सहकार्याने बघितलं आहे, ते या ठिकाणी करण्याचा, ह्या शहराला एक वैभव प्राप्त करण्यासाठी माझ्या बरोबरच्या सर्व सहकार्यांना आणि वरच्या नेत्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. साहेब, एक शेवटचा प्रश्न, मतदारांना तुम्ही या निमित्तानं काय आवाहन कराल? या निमित्तानं मी यांना एवढंच सांगेन की गेल्या 10 वर्षात ज्या जातीवादी पक्षांनी कशा पद्धतीनं महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट चालवलं हे आपण पाहिलं आहे. 2 गटामध्ये, 2 पक्षामध्ये, एका घरामध्ये भांडणं लावून त्याच्या स्वार्थासाठी वापर केलेला आहे. राजकारण जरूर करा, परंतु अशा पद्धतीनं घृणास्पद अशा पद्धतीचं राजकारण हे महाराष्ट्राला तरी शोभत नाही आणि तशा पद्धतीच्या राजकारणच सोलापूर शहरामध्ये तर त्याच्याहून किळसवाणं अशा पद्धतीचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि म्हणून
हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. मी कोणावरती टीका करत नाही, कोणाला काही म्हणत नाही, कारण तो त्यांच्यापरी त्यांच्यावर सोडून देऊ. परंतु आपण पॉझिटिव्ह असताना या ठिकाणी आपल्याला ह्या लोकप्रतिनिधीला आता बाहेर घातल्याशिवाय आपलं शहर हे सुधारणार नाही. अशा लोकप्रतिनिधींना तुम्ही घरात बसा, तुमच्या पद्धतीनं आता या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम होण्यासाठी चांगल्या लोकांना, चांगल्या पक्षाला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून असेल किंवा आपल्याला जे वाटतील जे चांगले उमेदवार आहेत त्या माध्यमातून आपण निवडून द्यावं, अशा पद्धतीची एक अपेक्षा या निमित्त करतो. माझ्या मतीनं मी अपक्ष म्हणून या ठिकाणी उभारलो आहे. मला सर्वांचा या ठिकाणी पाठिंबा आहे. माझं चिन्ह आहे कम्प्युटर, आणि कम्प्युटरच्या चिन्हावर जर मतदान करून आपण मला निवडून दिलं तर मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो की ह्या भागाचा विकास करण्यासाठी, विशेष करून दक्षिण सोलापूर मतदारसंघ 251 जो आहे त्याच्या विकासासाठी मी 5 वर्षामध्ये काम करेन. या ठिकाणी 20 तारखेला हे मतदान आहे. त्या 2 मशीन्स आहेत. त्याच्यातलं पहिलं मशीन ज्यावरती 16 उमेदवार आहे आणि दुसरं मशीन हे 9 उमेदवार, असे 25 उमेदवार उभारलेले आहेत. तर या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं हा आपल्या जातीचा आहे, हा आपला नातेवाईक आहे अशा पद्धतीचा विचार मतदारांनी करू नये. ती मोठी चूक होईल. आपण जर आपल्या मताची विभागणी केली आणि अशा पद्धतीनं आपलं मत चुकीच्या माणसाला दिलं गेलं तर त्या ठिकाणी नको असलेला उमेदवार परत निवडून येईल. आणि म्हणून मला वाटतं की मतदार हा सुज्ञ आहे, शहाणा आहे, त्याला माहीत आहे आपण काय केलं तर काय होईल. पूर्वीची परिस्थिती राहिली नाही, आणि म्हणून या ठिकाणी मताची विभागणी टाळून येणाऱ्या 20 तारखेला पहिलं जे मशीन आहे त्या पहिल्या मशीनचं शेवटचं नाव, उमेदवाराचं नाव हे माझं नाव आहे, धर्मराज अण्णाराज काडादी. पुढं कम्प्युटरचे चिन्ह आहे, त्याच्यावर बटन दाबून आपण मला प्रचंड मतांनी निवडून द्यावं असं मी आपणाला विनंती करतो. तर नक्कीच आज आपण दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही प्रश्न असतील, या विविध प्रश्नासंदर्भात माननीय अपक्ष उमेदवार धर्माजी काडादी साहेब यांच्याशी चर्चा केली. तर दक्षिण सोलापूर मतदारसंघातील जे प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, याशिवाय शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. याशिवाय दळणवळणाच्या ज्या सोयीसुविधा आहेत, या सर्व सोयीसुविधा देण्यास कुठेतरी सध्याचे विद्यमान आमदार असतील किंवा सध्याचे जे सत्ताधारी पक्ष असतील, हे सर्वजण हे सोयीसुविधा देण्यास जनतेला अपयशी ठरल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. भविष्यात आपल्याला संधी दिली तर महाराष्ट्रामध्ये एक आदर्श साखर कारखाना म्हणून नावलौकिक प्राप्त केला, त्याच धर्तीवर एक महाराष्ट्रामध्ये आदर्श विधानसभा मतदारसंघ एक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी एक जनता आपल्या पाठीशी राहील असा या ठिकाणी त्यांनी दावा केलेला आहे. तर आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.